आणि आता इथून सर्वांना चांगला खेळ खेळावा लागेल, कारण की दोन्ही संघ त्याच लय मध्ये आहेत. कारण की इथून यांना जर जिंकणं गरजेचं आहे, टॉप 4 मध्ये जर जायचं असेल तर नक्कीच नक्कीच आपल्याला एक बिग बॅश पाहायला मिळणार आहे, ती म्हणजे निळजे विपक्ष लोढा हेवन. तर नक्कीच लोढा सिटी त्यांच्या विरुद्ध लढणार निळजे ग्रामीण संघ. तर नक्कीच मोठी लढत पाहायला मिळेल आपल्याला. एक प्रेक्षणीय लढत आपल्यासाठी. चला स्पीडअप करा, स्पीडअप करा. चला बॅट्समन पाठवा. किंग्स 11 प्लीज विनंती करतोय. हा, वेळ कमी आपल्याकडे, 5:30 वाजलेले आहेत आणि 2 इनिंग कव्हर करायचे आहेत आपल्याला. तर नक्कीच 2 संघ ह्या टुर्नामेंटला अलविदा केलेले आहेत, ते म्हणजे एक मनस्वी 11 संघ आणि एक जय श्रीराम 11 संघ. आजच्या दिवसात 4 संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. चला चला, एक कवलजीत, क्या किसका प्रॉब्लेम है? चलो चलो. वेळेला महत्व द्या मित्रांनो, कारण की वेळ खूप महत्वाची आहे. शेवटच्या क्षणाला आपण आहोत. इथे अंधार झाला तर आपला खूप प्रॉब्लेम होऊ शकतो दोन्ही संघांना देखील. नक्कीच सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. किंग्स 11 ची कव्वालजीत आणि जीतू ही जोडी मैदानामध्ये दाखल. नक्कीच आता किती मोठं टार्गेट असेल तर नक्कीच जयमल्लाच्या संघनायकाने सांगितले की आम्ही 50 पर्यंत रोखू, पण समोरचा संघच देखील तेवढा ताकदीचा आहे. पाहूया ते त्यांना रोखतात का. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल आणि सलामीचा गोलंदाज असणार आहे जयमल्ला संघाचा जयसन, जो सकाळपासून खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. ज्या गोलंदाजीची अपेक्षा होती कर्णधाराला होणार त्या टप्प्यावर गोलंदाजी करतोय. पहिला चेंडू सामोर जाईल कव्वालजीत, ज्याच्या नावात आहे जीत. पाहूया. उडवला, पहिला चेंडू करतोय हवाई सफर, येतोय कव्वालजीच्या बॅटीतून, मीनाच्या डोक्यावरून दणदणी षटकार. धन्यवाद. नक्कीच पहा, पहिला चेंडू, इरादे स्पष्ट दिसत आहेत या सामन्यामध्ये. कव्वालजीत टू जयसन. अजून एक वन बाउंड सीमा पार, येतोय अजून एक कव्वालजीच्या बॅटीतून चौकार. टोको डीजे. कव्वालजीत आता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून क्षेत्र निवडलं. कव्वालजीतने स्क्वेअर लेग, येतोय अजून एक षटकार.
धन्यवाद. चौथा चेंडू पाहू शकता, झेलची शक्यता होती, काय तिथे क्षेत्ररक्षण केलंय. आता ही झेल सोडली, काही मॅच सोडली. पाहूया पुढील काही षटकांमध्ये, कारण की मनस्वी इलेव्हनने देखील तशीच कवालजीची झेल सोडली होती आणि ती मॅच सोडली होती. नक्कीच हा चेंडू खूप चांगला हाताळला जयसनने. आता खोदून काढलाय, पाहू शकता अजून एक मिड विकेटच्या डोक्यावरून तुम्ही पाहू शकता चेंडू अडवण्यामध्ये यश. तिथे होते आकाश, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव व्यवस्थेमध्ये 5 चेंडू झालेले आहेत आणि धावा 17 झालेल्या आहेत. धाव फलकावरती मॅच बॉल आलेला आहे. आता जितू पहिला समोर जाईल जयसनला. ओव्हर हँडेड शॉट तुम्ही पाहू शकता. आता देखील क्षेत्र चेंडू चाललाय, दन 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 करत येतोय. अजून एक चौकार ठोकोडीजी. पहा, क्षेत्ररक्षण करताना आपण स्वतःची देखील काळजी घ्या मित्रांनो. कारण की बाउंड्री लाईनला जे बॅनर्स लावले आहेत तिथे लोखंडाच्या फ्रेम देखील आहेत. तर स्वतःची काळजी घ्या. आपण रनअप करताना, बॉल पकडताना समोर देखील तुम्ही पाहायचं आहे. तर नक्कीच आता दुसरा गोलंदाज इजाजला आमंत्रित केलेला आहे. इजाज दुसरी गोलंदाजी कवालजीसाठी समोर जाईल. पाहूया. पहिल्या षटकानंतर धावा आल्या, धाव फलकावरती 21. पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचललेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने, ते म्हणजे किंग्स इलेव्हनने. तर नक्कीच दोन्ही फलंदाज आक्रमक फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. कारण की पहिल्या षटकामध्ये कवाजीत 5 चेंडू खेळत असताना 17 धावा केल्यात आणि नंतरला जितून एकच चेंडू फेस केला आणि त्याच्यावर चौकार आला. इजाज समोर जाईल कवालजीतला. पाहूया. रिवर्स रिवर्स अटेम्प्ट करायचं होतं आणि इथून डॉट चेंडू येतोय. पहा, कवालजीत वेगळं फटका मारण्याच्या नादामध्ये हा चेंडू डॉट येतोय. गरज आहे ह्या डॉट चेंडूंची. हा 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 पहा, स्लॉट मध्ये आला आणि त्याला पाठवलाय खेळाडू कक्षाच्या स्लॉट मध्ये. कवालजीच्या बॅटून धमाका षटकार. धन्यवाद. आता हेच पाहिजे होतं त्याला. चेंडू थोडा बाहेर ठेवला, कवालजीतने पाहिला आणि त्याला फक्त दिशा दिशा दिली आणि येतोय अजून एक चौकार. धन्यवाद धन्यवाद.
गोलंदाजाचे चेंडू पूर्णपणे वळखून घेतले यांनी आणि त्याला फक्त दिशा दिली. दिशा देऊन गोलंदाजाची दशा केली ते कवालजीत. हो तुम्ही पाहू शकता आता तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. हा डॉट चेंडू खूप महत्वाचा होतो आणि आता डॉट चेंडूचा विचार केला तर 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. दुसऱ्या षटकामध्ये धाव फलकावरती 31 पाहायला मिळत आहेत. नो लॉस, एकही विकेट गेला नाही, महत्वाची बाब असणार आहे. हो आता पाहू शकता डीप पॉइंटच्या दिशेने येतोय चौकार. स्टेट फुंद्यातला बॉल खोदून काढलाय, पाठवलाय मिड ऑफच्या डोक्यावरून. अजून एक तडाखा डीजे. धन्यवाद धन्यवाद. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचले 41-41. पहिल्या षटकामध्ये आल्या 21 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 20 धावा, सरासरी कायम ठेवली आहे. तुम्ही पाहू शकता कवालजीतची बॅट आग उगाळते. वैयक्तिक जर विचार केला कवालजीत वैयक्तिक खेळतोय. 11 चेंडू 37 धावा. जीतू फक्त एकच चेंडू बेस केलाय, त्याच्यामध्ये देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. काय बॅटिंग चालू आहे, काय बॅटिंग. आता आशिषला आमंत्रित केलंय. आशिषला आमंत्रित केलंय, आशिषवर भरोसा दाखवलाय. आशिष रोखू शकतो का या फलंदाजाला, तर नक्कीच हे पाहायला मिळेल पुढील 7 चेंडू मध्ये आपल्याला. नक्कीच आजच्या दिवसातला शेवटचा सामना आशिष टू जितू. ओ हो फलंदाजापासून थोडा चेंडू लांब ठेवलाय आणि चेंडू जातोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. इथून येतोय डॉट चेंडू. गरज आहे इथून पुढील सगळे डॉट चेंडू टाकण्याची जय मल्हार संघाला. पण समोरचा संघ किंग्स 11 ऐकणारा नाहीये, थांबणारा नाहीये. धावांचं डोंगर उभं राहण्याचं स्वप्न आहे त्यांचं. नक्कीच ते स्वप्न साकारत असताना आता तुम्ही पाहू शकता चेंडू मिडांच्या दिशेने भिरकावून दिला जातो. थ्रो देखील खराब पाहायला मिळतोय, पण 2 धावा रोखू शकले नाहीयेत. 2 धाव्याने धाव फलक जाऊन पोचलोय सरळ 43 या धाव संख्येवर. चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू झाले, 2 चेंडू 43 धावा धाव फलकावरती. हो खोदून काढलाय, पहा क्षेत्ररक्षण तेवढंच चांगलं, खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. नक्कीच या आता चेंडू 30 झालेले आहेत, 44 धावा. महत्वाची बाब अशी आहे की गोलंदाजी करत असताना जय मल्हार 11 संघाने एकही एक्स्ट्रा रन दिली नाहीये, म्हणजे वाईटच्या हो मी म्हणालो आणि इथं करून दाखवलं जितूने. मी थांबणार नाही, येतोय अजून एक षटकार ठोको डीजे. धन्यवाद धन्यवाद. दम लागतो टुर्नामेंट जिंकायला. पाहूया कोणा दम आहे. ओहो पाय टाकला होता आणि त्याला देखील पाठवलाय. मिडॉच
धन्यवाद. आता नक्कीच धाव फलकावरती 3 षटकाच्या समाप्तीनंतर 57 धावा स्कोर बोर्डवर पाहायला मिळत आहेत आपल्याला. तर नक्कीच तुम्ही पाहू शकता तिसरं षटक समाप्त झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 57 आणि अजूनही एक यश मिळालं नाहीये विकेटच्या स्वरूपात जय मल्हार संघांना. गोलंदाज कुठेतरी अपयशी ठरतायत. सेफ गोलंदाज 57 सरासरीचा विचार केला. नक्कीच 19ची सरासरी कायम ठेवले. हो हलक्या हाताने प्लेस केलंय. आता इथे सन्मान दिलाय कवलजीतने. वैयक्तिकचा जर विचार केला कवलजीत 13 चेंडू 39 धावा आणि जितू 6 चेंडू 19 धावा. सैफ पहिला चेंडू चांगला हाताळताना पाहायला मिळाला. सगळे गोलंदाज पहिले 2-3 चेंडू चांगले हाताळतात, नंतरच्या शेवटच्या क्षणाला काय होतं काय माहित नाही. ओहो उडवलाय पहा. अजून एक मोठा धमाका जितूच्या बॅटीतून येतोय. षटकार ठोको डीजे. नक्कीच वन साइड हिरो आहे ते म्हणजे जितू आणि कवलजीत. कारण की वन साइड सामना नेण्याचं त्यांचं त्याच दिशेने अजून एक तडाखा जितूच्या बॅटीतून. अजून एक येतोय मोठा फटका. षटकार. धन्यवाद. तर पहा जितूचा हा लगातारचा 4था षटकार आहे. कारण की आशिषच्या शेवटच्या 2 चेंडूमध्ये त्यांनी षटकार हाताळले होते आणि त्याच्यानंतर आता बॅटिंग करताना लगातारचे 2 षटकार. हॅट्रिकची संधी आणि अभिमर चेंडू. हा नो चेंडू. नक्कीच प्रेशर असणार आहे गोलंदाजावर. कारण की हॅट्रिकची संधी आहे जितूला. हॅट्रिक संपादित करेल का षटकारांची. या टुर्नामेंट मधली पहिली हॅट्रिक संपादित होईल का पाहूया. जितू टू सेफ. उडवलाय आकाश आणि पहा फ्री हिट चेंडू होता त्याच्यावरती झेल पकडला. त्याच्यावर फलंदाज बाद नसणार आहे. फलंदाजाला अजून एक संधी निर्माण झाली पण आता एक धाव कंप्लीट केली. 2 चेंडू शिल्लक आहेत अजून. धाव फलकावरती 72. वाईट चेंडू दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते कवलजीत साठी. कारण की गोलंदाजाला माहिती आहे याच्या टप्प्यात चेंडू टाकला तर नक्कीच कार्यक्रम होईल आपला. म्हणून त्याच्यापासून लांब चेंडू टाकण्याचं काम चालू आहे मैदानामध्ये गोलंदाज सेफचं. फुल टॉस आणि फुल पॉवरफुल येतोय कवलजीतच्या बॅटीतून. षटकार ठोको डीजे.
बघा ज्या प्रकारे कर्जत कवलजीत मैदानामध्ये बॅटिंग करतात, भाग्यवान काय सांगाल एकंदरीत येणाऱ्या 5 षटकांमध्ये शक्य आहेत का 100 धावा? काय सांगायचं, काय सांगायसाठी काय ठेवलंच नाही आहे. संधी होती जयश्रीराम इलेव्हन संघाला, पण ती संधीचं सोनं करता आला नाहीये. तर नक्कीच जयश्रीराम इलेव्हन संघ आणि जयश्रीरामचे संघ मनस्वी आणि जयश्रीराम पहा जातात आमच्या बाजूनी 79. आता त्यांना या मॅच साठी वाट पाहावी लागेल प्रथमेश 365 पण दिवस. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही मनस्वी 11 मध्ये खेळत होतात आणि आता तुमचा संघ या स्पर्धेच्या बाहेर, किती दुःख होतंय, किती वाईट वाटतंय? नाही, दुःख तर खूप होतंय, कारण की या टुर्नामेंटसाठी आम्ही खूप वर्षभर वाट पाहतो आणि कुठल्या संघामध्ये आम्ही गेलो तर नक्कीच 100% देण्याचं काम देखील करतो. पण आता इथे मनस्वी 11 संघ काही कारणास्तव ह्या टीम मधून बाहेर गेलेला आहे, तिचं दुःख तर वाटतंय. किंग्स 11 आणि जय मल्हार 11 या दोन संघांमध्ये लढत एकंदरीत कवलजीच्या 46 झाल्यात आणि जितूच्या 32 झाल्या. 6 बॉलमध्ये अर्धशतक पहिले कोणाचं पार पाडेल काय वाटतं? नाही, या दोघांना थांबवलं नाही तर दोघे 100 करतील आता जागीच, कारण की 80 तर झालेले आहेत. सरासरी त्यांनी कायम ठेवले. पहिल्या षटकामध्ये 21 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 20 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 16 आणि चौथ्या षटकामध्ये 22. पहिलाच बॉल, शेवटचं षटक, पहिलाच बॉल, फटका चांगला आहे आणि या फटक्यानं अर्धशतक झळकावलाय. पठ्ठ्यानं 50 धावा बनवल्यात. बाटवर करतोय, प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय आणि दाखवतोय प्रेक्षकांना हो या बाट मधून अर्धशतक आलंय. डीजे पहा, 20 ची सरासरी कायम ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय कवलजीतने. जितूला देखील थोडी स्ट्राईक द्यायला हवी, कारण तो देखील जवळपास आहे अर्धशतकाच्या. 18 धावांची त्याला देखील गरज आहे. 3 मोठे फटके जितूला देखील खेळावे लागतील, पण कवलजीतला माहिती आहे धावांची गरज आहे. तो स्ट्राईक घेतो आणि धाव बनवण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच धाव महत्वाची आहे. पहा, कवलजीत बोललोय आणि पाठवलाय लगेच. येतोय कवलजीतच्या बॅटीतून मोठा 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 षटकार. डीजे अजून एक अजून एक अजून एक मोठा फटका आता येतोय मीनाच्या डोक्यावरून. षटकार. धन्यवाद धन्यवाद. 100चा आकडा पार करण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावांची आवश्यकता. 96. अजून चेंडू शिल्लक 2. आणि पहा, आता देखील नो बॉल. दुष्काळात 13वा महिना म्हणतात ना, तशी गद आता मैदानामध्ये. आधीच एवढं मोठं डोंगर उभारलंय आणि त्यामध्ये आपण असे चेंडू. फ्री हिट पंच आम्हाला सांगतात की फ्री हिट असणार आहे. पहा, मगाशी पण ही संधी प्राप्त झाली होती जितूला. आता परत एकदा. ओहो, जितू देखील थांबत नाही आहे. तू शेर होतो मी 1.25 शेर दाखवून देतोय मैदानामध्ये. अजून एक मोठा 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 फटका. डीजे आणि पहा, झेज शक्यता आणि इकडे पहिली विकेट मिळवण्यासाठी इनिंगचा शेवटचा बॉल खेळावा लागला. जितू विकेट. धन्यवाद.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तर पहा कवलजीतनी वैयक्तिक खेळीचा जर विचार केला 63 धावा आणि जितूच्या वैयक्तिक 38 धावा. कवलजीतनी ही खेळी साकारत असताना फक्त त्याच्या 7 षटकार आहेत, 4 4 आहेत आणि ह्या धावा झालेल्या आहेत 63. काय खेळी साकारली आणि जितूने देखील त्याला साथ तेवढीच चांगली दिली आणि हे भलं मोठं डोंगर उभारलं. आता हे डोंगर फोडण्यासाठी जय मल्हारच्या संघाला कुठला तरी असा खेळाडू या संघासमोर उभा करावा लागेल. हे शक्य होऊ शकतं जर यज्ञेश मैदानामध्ये टिकला तर, कारण की मागची मॅच तुम्ही पाहिली या संघाविरुद्ध यज्ञेशने 50 कंप्लीट केली होती आणि तोच यज्ञेश आता ही सफलता मिळू देईल का, हे लक्ष गाठून देईल का, पाहूया. समीकरण अवघड आहे पण मित्रांनो अशक्य नाही आहे, कारण की क्रिकेट आहे, अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत सांगू शकत नाहीये कुठला संघ जिंकेल, कारण की इकडे आता गोलंदाज किंग्स 11 संघाचे फ्री असतील, कारण की टार्गेट तेवढा मोठा सेट केलाय. तर नक्कीच आपल्याला आता सुरेख आणि मधुर आवाज ऐकायला मिळेल, तो म्हणजे आमचे मित्र प्रथमेश. तर पहा अमित पांडे ज्यावेळेस गोलंदाजीसाठी जर विकेट हॅट्रिक संपादित केली तर अमित पांडे फॅन क्लब यांच्याकडनं 1000 रुपये असतील. चला बॉल चेक करा लवकर, शेवटचा सामना, शेवटची इनिंग आपल्या समोर. चला 12th मॅन दोन्ही संघाचा यायचा आहे, दोन्ही संघाचा 12th मॅन. आहेत दोन्ही संघाचे 12th मॅन. मॅचेस ऑन. 105 धावांचा पाठलाग करताना पहिल्याच बॉल वरती ऑन साइड टर्न केलाय, बॉल मागे स्क्वेअर लेग पार, चौकार. सुरुवात जबरदस्त झालेली तुम्हाला पाहायला मिळेल, अप्रतिम सुरुवात झालेली आहे. पहिल्याच बॉल मध्ये चौकारला, बट शॉट फाईन लेगचा डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न, कॅचर कंप्लीट झाली नाही, बट
बॉल अडवला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. बघता बघता इथे 2 धावा देखील मैदानामध्ये कंप्लीट केल्या जातात. रनिंग विथ द विकेट चांगली आहे, पण कॉलिंग फार महत्वाचे बघा, कारण दोन्ही बॅटरमध्ये कन्व्हर्सेशन कॉलिंग ही फार महत्वाची असते. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर कुठेतरी कॉलिंग तितकी चांगली झाली नाही, पण हरकत नाही. 2 धावा अंकित केल्या गेल्यात. चांगली सुरुवात झाली. 105चा पाठलाग कसा करायचा हे माहीत आहे या फलंदाजांना. त्या अनुषंगाने तशीच सुरुवात देखील आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा पॉवर प्लेच्या षटकाचा योग्य वापर केला जातोय. बॉलला पाठवलंय बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाहेर. LPL चौकार. चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. तर धावा संख्या आपण पाहत आहोत एकंदरीत 10 या आकड्यावरती धावफलक देखील आपल्याला पाहायला मिळेल. चांगला खेळ सुरू आहे. चांगला खेळ सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये सध्या. 3 बॉल 10. ऑन साइडला लॉफ केलाय. वाराच्या लाटांवरती स्वारो बॉल. मिड विकेट हवाई यात्रेकरिता आणखी एक स्टँड अँड डिस्पॅच. सिक्सर. व्हॉट अ टेरिफिक इट वॉज. पॉवर पॅक. 105चा पाठलाग कसा करायचा आम्हाला माहिती आहे. यज्ञेश देखील सांगतात. खोला टाकलाय. चांगला चेंडू होता. तितका चांगला फटका देखील आपल्याला पाहायला मिळाला. ओ व्हॉट अ फिल्डिंग. खेळलाय. आवश्यक धावगती राखता आली नाहीये. तर 21ची सरासरी मला तर वाटतं प्रति षटकामागे राखायची होती, आणि 21ची सरासरी राख नाहीये. आणि 21ची सरासरी राख नाहीये. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा धावफलकावरती. 13 त्या. पण त्यानंतर आपण पाहतो दुसऱ्या ओव्हरमध्ये पूर्णपणे धावांची गती थांबली गेली. नाही, अंकुश लावण्याचं काम मैदानामध्ये चालू आहे गोलंदाजाचं, कारण की कुठलेही मोठे फटके मारू देत नाहीये. कारण की सरासरी 21ची कायम ठेवायची होती. आता 2 षटकानंतर 27 धावा आल्या. कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळतोय जय मल्हार संघ. त्याचं कारण दुसरं षटक जिथे अप्रतिम गोलंदाजी झाली. ऑफसाइडला थांबून खेळलाय. खेचून मारलाय. क्षेत्ररक्षकाला शोधून देखील काढलाय. डीप मध्ये बीट विकेटला कोणती चूक नाही. फलंदाज बा.
आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. डीजे ऑपरेटर आम्ही थँक्यू म्हणतोय, तुम्ही डीजे बंद करत नाही. शेवटच्या क्षणाला वाजवी आपण. तर धावा फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत 36 धावा. आज आज भाग्यवान तर संपूर्ण दिवस आले नाही, पण आता शेवटचा मॅच मध्ये फुल ऑन एंटरटेनमेंट करतात. असं हवंय, मनोरंजन हवंय. क्रिकेट विथ एंटरटेनमेंट, क्रिकेटमध्ये मनोरंजन ते फार महत्वाचं. वेळ का जातो इतका, काय सुरू आहे मैदानामध्ये? तर पॅनल्टी हवी आहे का मग आता? यावेळेस देखील बॉलर्स बॅक खेळला गेला, फटका चांगला समोर एक्झिक्यूट केला. पाजी आपण व्यावसायिक क्रिकेट देखील खेळतात, तुम्हाला माहिती आहे स्पोर्ट्समॅन स्पिरिट असणं किती महत्वाचं आहे. अंधार पडत चाललाय आणि तुम्ही वारंवार जर असं करत राहिलात तर बॅटर्सला त्रास होईल. जरी मॅच एकतर्फा आता असली तरी देखील आपल्या परीने आपण सर्व देणं हे फार महत्वाचं. 11 बॉल 68ची गरज आहे. काही घडू शकतं, कोणतंही बाकीत करणं कठीण आहे, कारण नुकताच आझाद मैदान शिरोडून येते आम्ही शिरोडून चषक ही स्पर्धा कव्हर केली. खरं तर भाग्यवान 3 चेंडू आणि 21 धाबांची गरज होती. आणि गोलंदाजी मार्क वरती अविनाश काळन एक नामांकित गोलंदाज आहेत कल्याण डोंबिवलीचे. तेवताने नौका फलंदाज गोलेली संघाचा. जास्त काही फारसा काय तो क्रिकेट खेळला नाही, गेल्या 1-2 हंगामामधून क्रिकेट सुरू केलं त्याने, पण 3 बॉल 21ची गरज असताना त्याने 23 मारल्या. त्यामुळे क्रिकेट काही घडू शकतं क्रिकेटमध्ये. आणि या हंगामात तर असं बऱ्याचदा पाहिलंय. गतवर्षी मांगरूळ नाईट मध्ये रतन सर तुम्ही देखील होता, तुम्ही देखील पाहिलं असेल, जागृती स्पोर्ट्स ब्राह्मण करवली क्रिशा 11 संघाने 1 बॉल 7 देखील मारल्या. त्यामुळे क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. काय घडेल बघा, चौकार आलाय. त्याला घडण्याची गरज आहे. इथे एक दैवी चमत्कार जर घडला तरच वाचू शकेल जय मल्हार संघाला या अडचणीतून. 9 बॉल 63ची गरज असताना पुढ्यातला चेंडू फेकून दिला बाउंड्री लाईनचा बाहेर. वाड इज लॉंग ऑन काउफेसावरून बॉल बाउंड्री पार. 6 धावा, षटकार. चांगला फटका होता, धावा बनवणारा फटका, प्रोडक्टिव्ह स्ट्रोक. 8-57 पायांवरती होता, पुन्हा लो फुलटॉस पद्धतीचा. ऑसला फ्लिक केला, बॉटमॅनचा चांगला वापर आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल डबल आता ती वेळच राहिलेली नाहीये. 7 बॉल 56ची गरज. 7 चेंडू आणि 56 धावांचं इक्वेशन आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. मला तर वाटतंय औपचारिक शिल्लक असाव्यात. पहा अजूनही आता मोठा विकेट, बडी मछली फसी जाल में. यज्ञचा खेळ समाप्त होतोय. डगआउट मध्ये पूर्णपणे शांतता. डीजे